श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आज सकाळी बस स्टॉपवरती ज्या बाबांनी जे काही सांगितलं खरंच हृदयाला भिडणारं होतं आणि खरंच खूप वाईट वाटलं त्या बाबांचं ती गोष्ट ऐकून। त्यामुळे म्हटलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीला सुद्धा सांगावा। तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा, डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही। तर ते बाबा मला सहज म्हणाले की बाळा कुठे चालली आहे? तर मी म्हटलं आता मी त्या गावाचं नाव नाही सांगणार आणि ते बाबा कुठे चालले ते पण मी गावाचं नाव सांगणार नाही सेफ्टीसाठी, तर समजून घ्या। तर मी सांगितलं ह्या ठिकाणी। तर ते बाबा म्हणले मला पण त्या ठिकाणी जायचं आहे, म्हणजे त्याच बसने जायचं आहे, थोडं अलीकडे उतरायचं आहे। तर मी म्हटलं ठीक आहे बाबा, मी बस थांबवते। तर ते बाबा म्हटले काय करायचं बाळा, 2 मुलं आहेत, ह्या वयात हे काम करायची वेळ आलेली आहे। तर मी म्हटलं काय झालं बाबा? तर ते बाबा म्हणले वेगळं राहायला लागते, मुलं सांभाळत नाही। म्हटलं आजी आहेत का? तर ते म्हटले हो आजी पण आहे, आम्ही दोघं वेगळं राहतोय, दोघं आमचं आम्ही कमवून खातोय। 2 मुलं असून काय उपयोगाची? मुलगी असती तर बरं झालं असतं, त्यासाठी एक तरी मुलगी असावी। तर ते बाबा सांगून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, खूप वाईट वाटलं ही गोष्ट ऐकून। तर मुली आणि मुलं का असा भेदभाव? सगळ्यांचे म्हणजे मुलगी किंवा मुलं दोघंही असते तरी एकाच आईच्या पोटी जन्मलेली असतात, मग असं का वागतात आईवडिलांविषयी? आणि ती जी सून असते तिचे पण आईवडील असतातच ना, मग ती असं का वागते? काय काय प्रॉब्लेम असतो यांना तेच कळत नाही। खूप वाईट वाटलं त्या बाबांची ही गोष्ट ऐकून, किंवा हा अनुभव किंवा त्यांच्या बाबतीत जे काय आहे ते ऐकून खूप वाईट वाटलं ह्या गोष्टीचं। तर मी त्या बाबांना समजावून सांगितलं ठीक आहे बाबा, परमेश्वर जसं आपल्याला ठेवतो तसं आपल्याला राहायला लागतं, जसं आपल्याला देव ठेवतो त्या पद्धतीनेच आपल्याला खावं लागतं, किंवा ज्या काही गोष्टी असतात त्या आपल्याला पुढे न्याव्या लागतात। आता मी त्या बाबांना एवढं सांगितलं तुमचे जोपर्यंत हातपाय चालू आहेत, म्हणजे जोपर्यंत तुम्ही कष्ट करू शकता तोपर्यंत तुम्ही कष्ट करत राहा। आणि तुमच्यावरती अवलंबून त्या आजीसुद्धा आहेत, म्हणजे त्यांची बायको। तर ह्या वयात त्या तरी काय करणार? त्यामुळे आता ते बाबा वॉचमॅनची ड्युटी करतात, दुसरं काय करू शकणार आहे? जड वस्तूंची किंवा दुसरी कोणती कामं असतात, नाही ना करू शकत या वयामध्ये। तर वाईट वाटलं ह्या गोष्टीचं। आणि अजून एक सत्य घटना सांगते। तर सत्य घटना घडलेली आहे। तर काय होतंय, एक कुटुंब, तर त्या बाईचा नवरा लग्न झाल्यावर 4 का 5 वर्षाचा मुलगा आहे त्यांना। तर तो मुलगा 4-5 वर्षाचा असताना त्या बाईचा नवरा वारला, म्हणजे एक्सपायर झाला। त्यानंतर त्या बाईने काबाड कष्ट करून मेहनत करून त्या मुलाला वाढवलं, खूप शिकवलं आणि चांगल्या पगारावरती त्याला जॉब पण लागला, म्हणजे देवाच्या कृपेने त्या मुलाच्या आईच्या आशीर्वादाने, म्हणजे त्या आईच्या पुण्याईने त्या मुलाला चांगला जॉब लागला। मग त्या आईच्या डोक्यात विचार आला आपल्या मुलाचं आता लग्न करायला पाहिजे। मग त्या आईने लग्न केलं मुलाचं, सून आली, 4-6 महिने व्यवस्थित सगळ्या गोष्टी चालू होत्या। तर त्या आईला वाटलं की आता सगळं चांगलं झालंय, सगळं आता चांगलं होईल। पण हे म्हणतात ना, नजर लागली कोणाची तरी त्या कुटुंबाला। तर सुनेचं आणि त्या आईचं, त्या मुलाच्या आईचं पटत नसायचं। तर ती सून एक दिवशी तिच्या नवऱ्याला म्हणाली की एकतरी तुझी आई घरात राहील किंवा मी घरात राहील। तर त्या मुलाने काय पाऊल उचललं असेल, तर त्या मुलाने त्याच्या आईला वृद्धाश्रमामध्ये नेऊन सोडलं। तर त्या माऊलीला काय वाटलं असेल, काय त्या जीवाला वाटलं असेल, काय त्या आत्म्याला वाटलं असेल, विचार करा। खूप वाईट चालू आहे ह्या जगामध्ये। तर 10 वर्ष झाली तर ती महिला त्या वृद्धाश्रमामध्ये राहती। त्यानंतर त्या मुलाची आई आजारी पडते। तर तिला कळून येतं की आपलं आता काही खरं नाही, तर खूप जास्त आजारी असती। मग तिने त्या वृद्धाश्रमातल्या सेवेकऱ्याला बोलावून घेतलं आणि सांगितलं की ह्या नंबरवरती फोन कर आणि माझ्या मुलाला बोलून घे, माझी इच्छा आहे। तर त्या सेवेकऱ्याने त्या मुलाला फोन केला आणि ताबडतोब येण्यासाठी सांगितलं। तर मुलाला वाटलं काय गडबड आहे, म्हणून मुलगा लगेच वृद्धाश्रमामध्ये आला आणि आईला भेटायला
पाहू लागला तर त्याची आई झोपलेली होती, झोपलेल्या अवस्थेत होती, कारण ती जास्त आजारी होती. तिला कळून आलं होतं की आपलं आता काही खरं नाही. त्याने विचारपूस केली. मग त्याची आई सांगू लागली, माझी एक इच्छा आहे शेवटची. आत्तापर्यंत मी तुझ्याकडे काहीच मागितलं नाही, पण माझी एक इच्छा आहे ती तू पूर्ण कर. तर तो म्हणला, बोल. तर ती म्हणाली, ह्या वृद्धाश्रमामध्ये जेवढ्या रूम आहेत त्या रूममध्ये तू फॅन बसव. तर तो म्हणाला, आता तुझं तरी काय खरं नाही, मग ह्या रूममध्ये मी फॅन बसवून काय करू. तर ती म्हणाली, माझी इच्छा आहे, माझ्या इच्छेसाठी तुला हे करावं लागेल, कारण 10 वर्ष झाली, गेली 10 वर्ष झाली मी ह्या वृद्धाश्रमात राहिले. उन्हाळ्यात मला गरम व्हायचं, थंडीमध्ये किंवा हिवाळ्यामध्ये मच्छर चावायचे. हा त्रास मी भोगला आहे. पुढे जाऊन तुझ्या मुलाने तुला ह्या वृद्धाश्रमात आणून सोडलं तर हा त्रास तुला होऊ नये ही काळजी मला आत्ता वाटते. त्यासाठी तू आत्ताच फॅन बसून घे. तर ही गोष्ट ऐकल्यावर त्या आईच्या मुलाला खूप वाईट वाटलं. तो तिथे ढसाढसा रडायला लागला आणि म्हणाला, म्हणजे त्याला त्याची चूक कळाली की बघा कसं असतं, आई जेव्हा पार मरणाच्या दारामध्ये गेली तरी ती मुलाचाच विचार करत होती, कारण तिला माहिती आहे जे आपण भोगले ते आपल्या मुलांच्या पण वाट्याला येणार आहे. म्हणजे आपण म्हणतो जसं आपण पेरू तेच उगवतं. म्हणजे आपण जर आईवडिलांना नाही सांभाळलं तर त्यांची मुलंसुद्धा पुढे जाऊन त्यांना सांभाळणार नसतात, सांभाळत नाही, कारण हे अनुकरण करत असतात मुलं. आपण जेव्हा आपल्या आईवडिलांबरोबर ज्या पद्धतीत वागतो तीच मुलं पुढे जाऊन शिकत असतात. म्हणजे हे संस्कार आपल्याच घरात घडत असतात, आपल्याच घरात आपणच आपल्या मुलांवरती करत असतो. तर ही एक सत्य घटना आहे. तर आजकाल एक गोष्ट खूप जाणवते, पूर्वी आईवडील म्हणजे देव मानले जायचे आणि आज वेळच नाही असं कारण दिलं जाते. आईवडिलांनी आपल्यासाठी खूप कष्ट केले, आपल्याला शिकवलं, मोठं केलं, पण आज ते वृद्ध झाले की आपण त्यांना ओझं समजू लागतो. मोबाईल, सोशल मीडिया, स्वतःचं आयुष्य यामध्ये अडकून आईवडिलांच्या भावना दुर्लक्षित होतात. त्यांना फार काही नको असतं, फक्त 2 शब्द प्रेमाचे, थोडी काळजी आणि थोडा वेळ. याच्या पलीकडे त्यांना कशाचीही अपेक्षा नसते. रोज 10 मिनिटे आपल्या आईवडिलांशी आपुलकीने बोला. त्यांची तब्येत, त्यांची मनस्थिती विचारा. छोट्या छोट्या गोष्टीत त्यांना मदत करा. त्यांच्या अनुभवाला किंमत द्या आणि आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा की जेणेकरून ही वेळ आपल्यावर येऊ नये. तर आजकालची मुलं आईवडिलांची काळजी का घेत नाही त्याची कारणे: मोबाईल व सोशल मीडियाचा अतिवापर, स्वतःच्या करिअरचा ताण, मी बिझी आहे ही सवय, संयम आणि संवाद कमी होणे, संस्काराची कमतरता. तर आईवडिलांना जास्त काय हवं असतं तर ते सांगते. फार जास्त पैसे लागत नाही, मोठं घर लागत नाही, फक्त प्रेमाचे 2 शब्द आणि आपुलकीची वागणूक. आजकालची मुले खूप पुढे गेली आहेत, आपल्या आईवडिलांपासून खूप दूर गेली आहेत. लहानपणी आपल्यासाठी आपले आईवडील जागरण करणारे वृद्ध झाले की आपण त्यांना वेळ नाही असं कारण देतो. मोबाईल आहे, स्टेटस आहे, पण 2 मिनिटं आईवडिलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आज आईवडील आहेत म्हणून आपण आहोत. उशीर होण्याआधी त्यांची काळजी घ्या. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.